नमस्कार मित्रांनो. 6 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांचा जन्म 6 ऑगस्टचा आहे, त्या सर्वांना चॅनलकडून मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सगळ्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण करणारं असो. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 6 ऑगस्टचा आहे, यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर असतं. राहणीमान नीटनेटकं, व्यवस्थित, टापटीप आणि थोडंफार फॅशनेबल असतं. अर्थात आधुनिक राहणीमानाची यांना आवड असते आणि फॅशनचा जो सेन्स आहे हा यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा असतो. या जोडीला यांचं जी वाणी आहे किंवा यांचं जी संवाद साधण्याची कला आहे ती सुद्धा उत्तम असते. वाणी सुमधुर असते. आपल्या बोलण्याने किंवा शब्दाने दुसरा दुखावला जाणार नाही याची सगळी काळजी ते घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना चांगलं तेच हवं असतं आणि ते नशिबाने मिळतं सुद्धा. यांच्याकडे नशिबाचा जो भाग आहे तो सर्वात महत्त्वाचा असतो. या व्यक्ती अतिशय नीटनेटक्या टापटीप असतात. या जन्मतारखेचे स्त्री किंवा पुरुष असतात हे अगदी स्वच्छ राहतात. पुरुषांच्या बाबतीतसुद्धा फारशी यांची दाढी वगैरे वाढलेली दिसणार नाही. अस्वच्छ, बिंदासपणा किंवा तशा प्रकारचं राहणीमान हे या पुरुषांमध्ये सहसा दिसून येत नाही. थोडेसे नाजूक असतात. स्त्रियांच्या बाबतीतसुद्धा हा प्रकार दिसून येतो. बौद्धिकतेच्या संदर्भात सांगायचं झालं तर बौद्धिक हे नॉर्मल असतं. फार काही अगदी बौद्धिकदृष्ट्या हुशार नसले तरी जीवनामध्ये हे अगदी व्यवस्थितपणे स्थावरता यांना मिळते. अधिभौतिक सुखाची यांना आवड फार असते आणि ते मिळतंसुद्धा. सर्व प्रकारची अधिभौतिक सुख यांना मिळतात. भोगीपिंड असतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची लहानपणापासूनच आवड असते. प्रत्येक 6 ऑगस्टचे जे जन्मदिन आहे त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची कला ही असतेच. किंवा कलाप्रिय हे असतातच. ही गोष्ट त्यांच्यामध्ये फार विशेष करून जाणवते. फारसा न विचार करता आलेला दिवस घालवायचा आणि जीवन अगदी मजेत जगायचं असा यांचा पिंड असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा यांना आनंद मिळतो किंवा आनंद ते घेतातच. परफ्यूमची आवड असते, सौंदर्य प्रसाधनांची आवड असते, कपड्यांची जास्त आवड असते. याचप्रमाणे व्यवस्थित राहणीमानाकडे यांचा कल दिसून येतो. स्वच्छता, टापटीप यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. या ज्या व्यक्ती असतात या कलेच्या क्षेत्रामध्ये खूपच पुढे जातात. यांच्या एकंदरीतच वागणुकीमध्ये इतरांपेक्षा थोडासा वेगळेपणा हा दिसून येतो. थोडे खर्चिक असतात. म्हणजे राहणीमानाच्या बाबतीत किंवा अधिभौतिक सुखाच्या प्रती खर्च करण्याकडे हे मागे पुढे पाहत नाही. अर्थात पैसेसुद्धा यांना चांगलं इन्कम असतंच, परंतु खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हे रिलेशनशिपमध्ये तसे लवकर येतात. भिन्न व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये तसं चांगलं असतं, हेल्दी असतं. त्याचप्रमाणे शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट यांची सहसा वाया जात नाही. त्यामध्ये चांगलं इन्कम मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. विवाहाच्या संदर्भातसुद्धा प्रेमविवाह होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. आणि प्रेमविवाह झाल्यानंतर साधारणतः या व्यक्तींचा विवाह झाल्यानंतर त्यांचे आर्थिक स्थैर्य खूप चांगले होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचा विवाह ज्या व्यक्तीबरोबर होतो त्यांच्यासाठीसुद्धा या ज्या व्यक्ती असतात ह्या बऱ्याच प्रमाणात लकी असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यातसुद्धा सकारात्मक बदल हे दिसून येतात. एकंदरीत मगाशी सांगितल्याप्रमाणे नशिबाची साथ ही यांना उत्तम प्रकारे लाभते. फक्त 2-3 गोष्टी आहेत तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास म्हणजेच जे त्रास मोठ्या सवयी किंवा अधिभौतिक सुखामुळे होणारे जे त्रास आहेत ते त्रास किंवा उंची राहणीमानामुळे होणारे जे त्रास आहेत आरोग्याचे ते यांना होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःचा फिटनेस किंवा आरोग्य सांभाळणं अतिशय आवश्यक राहील. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं यांचे वैवाहिक जोडीदार यांच्यावर हावी होतात की काय असं कधीकधी परिस्थिती तयार होऊ शकते. परंतु अर्थातच यांचं संपूर्ण जीवन हे सुखासीन असतं आणि अधिभौतिक सुख यांना सर्व प्रकारचे मिळतात. स्वतःचं घर असणं, स्वतःची गाडी असणं हा सगळा प्रकार यांना मानवतो किंवा मिळतो. तर एकंदरीतच सांगायचं झालं
यांचं जे संपूर्ण जीवन हे हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो त्या व्याख्येत बसणारं असतं. येणारं वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. काही उत्तम लाभ तुम्हाला या संपूर्ण वर्षात मिळतील. म्हणजे एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुमची अडकलेली किंवा प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. याचप्रमाणे उत्तम लाभ होणार आहेत. कागदोपत्री व्यवहार तुमचे पूर्ण होतील. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष चांगलं राहील. स्वतःचं घर किंवा स्वतःचं वाहन खरेदी करण्याचा काही गोष्टीसुद्धा किंवा तसे काही वेळसुद्धा या संपूर्ण वर्षामध्ये येईल. एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. ज्या व्यक्ती विवाहसुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करावायचा आहे, त्यांच्याकरतासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष उत्तम शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 6 ऑगस्ट जन्मदिनांक असणाऱ्या व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कसं जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.